चेंदवड मळेवाडीत नदी किनाऱ्यालगत संरक्षण भिंतींची मागणी करताच पत्तन अधिकाऱ्यांना मोबाईल स्पीकरवर ठेवून उपस्थित लोकांना मंजुरी आणि केलेल्या कारवाईची इत्थंभूत माहिती अधिकाऱ्यांकडून ऐकून दाखवताच चेंदवड कर्ली खाडी किनारपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचं समाधान झालंय। आमदार वैभव नाईक आमदार म्हणून कुडाळ मालवण मतदारसंघात जनतेशी प्रामाणिक राहून सतत संपर्कात राहून छोट्या मोठ्या प्रश्नांची सोडवणूक करत असतात। सध्या मुसळधार पावसात निष्ठायात्रा प्रत्येक बूथ वाईज जाऊन जनसंपर्क करत असताना आज हुमरमळा, कवठी, चेंदवड, मालावल या ठिकाणी बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी चेंदवड मळेवाडी खाडी किनारपट्टीतील ग्रामस्थांनी चांगली उपस्थिती दर्शवत आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले। संरक्षण भिंती बांधण्यासाठी आग्रही होताच आमदार वैभव नाईक यांनी थेट पत्तन अधिकाऱ्यांनाच फोन लावून मंजुरीची माहिती घेऊन आपण कायम तुमच्या सोबत आहोत, फक्त निवडणुकीत उगवणारा आमदार मी नाही याची प्रचिती आणि अनुभव तुम्हाला आला असेल असं ग्रामस्थांना सांगताच आम्ही देखील सदैव तुमच्या सोबत असू असं चेंदवड ग्रामस्थांनी देखील ठणकावून सांगितलंय। उद्या तुम्ही कुठे आहे? उद्या कुठे आहे तुम्ही? उद्या मी असणार साहेब ओव्हरऑलला। चल मग कणकवलीला सकाळी वेळ असेल तर बोलवलं सकाळी। आता ह्याच्यात मी आता आपण उद्या सकाळी वेळ असेल तुम्हाला आमदार साहेब त्याका पहिल्यांदा बंदर एकदा मंजूर झालं की सीआरपी म्हणून एक संस्था पुण्यामध्ये सरकारी संस्था की ते क्रॉस सेक्शन देतं। म्हणजे आता ह्या बंदराचा जो डाटा त्यांच्याकडे वरती सॅटेलाइट डाटा असतो ना, सॅटेलाइट डाटावर समुद्राची खोली किती आहे ही त्या सॅटेलाइट डाटावर करतात किंवा खाडीची खोली किती आहे, मग त्या खोलीमध्ये कुठलं यार आवाज हे क्रॉस सेक्शन आपण काढून लागतं। म्हणजे मग ते सांगतात की तुम्ही इतके 5 फूट खोल घाला, 5 मीटर खोल घाला, नदी डीप आणि ते तुमचं आपल्याकडे त्यांच्याकडे क्रॉस सेक्शन म्हणून मग त्यांची विजिट लागतात। आता दुर्दैवाने काय झालं, आपल्याकडे काही ठिकाणी कांदळवन मिळाली म्हणून हे कांदळवनामुळे आता सीआरपी असल्यामुळे ते मिळणार कांदळवनवाले येऊन गेले की ह्या भागात कांदळवन नाही म्हणू शकते, पण दिनेच्या भागात कांदळवन आता ह्या कसं मी तुम्हाला माहिती सांगितली